हरिओम. मनाच्या श्लोकांच्या मधले आपण काही निवडक श्लोक बघत आहोत. त्यातला 172वा श्लोक आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. खरं तर एकूण समर्थांचा ॲटिट्यूड बघितला सगळ्या परमार्थाकडे बघण्याचा तर अतिशय शास्त्रीय आहे. म्हणजे कुठेही समर्थ नॉन सायंटिफिक काहीही बोलत नाहीत. कधीच कुठंच बोललेले नाहीत. त्यांची दासबोध लिखाणाची पद्धत सुद्धा बघितली तर सुरुवातीला ग्रंथारंभ लक्षण, त्यामध्ये या ग्रंथात काय काय सांगितलंय ते सगळं सरळ आलेलं आहे, स्पष्ट. म्हणजे आजच्या काळातल्या एखाद्या मॉडर्न रिसर्चरची त्याचा थिसिस लिहिण्याची जी पद्धत असेल की सुरुवातीला ॲब्स्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर मग त्याची समरी, आणि त्याच्यानंतर मग लिटरेचर्स, रिसर्च पेपर कुठले कुठले रेफर केले, त्याच्या पुढे मग हळूहळू मग मूळ विषयामध्ये जाणे, तशीच पद्धत दासबोधाची पण आहे. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन अतिशय मॉडर्न सायन्स मध्ये जशी शास्त्रीय पद्धत आहे शोध घेण्याची, तशाच पद्धतीने ईश्वराचा शोध त्यांनी साधकांना घ्यायला प्रवृत्त केलंय. म्हणून समर्थांनी विचार करायला शिकवले. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. त्याप्रमाणे या श्लोकात स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मायेची दोन रूपं सांगितलीत. तर आता माया म्हणजे काय? जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जितुके मनास भासिले तितुके रूप तयेचे. अशी समर्थांनी मायेची डेफिनेशनच एक प्रकारे केलेली आहे. जे जे शब्दे ओळखिले, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे आपण बघतो डोळ्यांनी, जे जे शब्दे ओळखिले म्हणजे ज्याला ज्याला आपण शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्याने आपण जे जाणवू शकतो ती सगळी माया आहे. एवढंच नाही तर जितुके मनास भासिले तितुके रूपत यायचे. जे जे मनाला ज्या ज्या गोष्टी फील होतात ती सुद्धा सगळं मायेचंच रूप आहे. खूप सखोल अर्थ आहे हा खरं तर. कारण असं वाटतं की असं ऐकलेलं असतं की ईश्वर हा मायेच्या राज्यात येत नाही. म्हणजे ईश्वर आणि माया या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. तर मग आता ईश्वराचं अस्तित्व तर आपल्याला मनाला भावतं, आणि समर्थ तर म्हणतात की मनाला भावतं ते सगळं माया, मग हे कॉन्ट्राडिक्ट होतं. समर्थ जेव्हा म्हणतात की मनाला जे भावतं ती म्हणजे माया आहे, त्यावेळेला ती अनुभूती ही माया असते. ज्ञान ही माया नसते. त्या ज्ञानाचं जे इम्प्रेशन आहे मनावरती पडलेलं, तर ते इम्प्रेशन हे मायाच्या राज्यात येतं. खरं तर हे एक्सप्लेन करायला तसं कठीण आहे. याचं कारण ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये काही फारसं खरं तर खरं सांगायचं तर आपल्याला याच्यात तसं काही फारसं आपल्याला करण्यासारखं काही नाहीये याच्यात. म्हणजे की मग ही माया आहे का ती माया आहे, मग मायेमध्ये काय येतं वगैरे.
पण एक theoretically समजून घेण्याच्या दृष्टीनं माया म्हणजे काय काय आहे? तर सगळं काही माया आहे. समर्थांनी तर हेही म्हणलंय, की जी योगी पुरुष जी समाधी लावतात, ती तुर्यावस्था ही सुद्धा मायाच आहे. असं म्हणल्यानंतर आता प्रॉब्लेमच येतो ना, की मग आता मग ईश्वराला मायेपासून वेगळं कसं करायचं? कारण तुर्यावस्था ही पण माया आहे, समाधी अवस्था ही पण माया आहे. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये घडलेला एक अ, खूप चांगला प्रसंग आहे. ते असं म्हणले होते, की रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या मठामध्ये, वेल्लोरच्या मठामध्ये अनेक शिष्य काही तत्व म्हणजे फिलॉसॉफीच्या विचारांवरती, तत्वचिंतनावरती चर्चा करत होते. आणि त्यामध्ये स्वामी विवेकानंद पण होते म्हणजे. ते पण होते त्या चर्चेमध्ये. आणि तेवढ्यात कुणीतरी आलं जोरात घंटा वाजवत आणि म्हणलं, की चला आरतीची वेळ झाली, आरतीची वेळ झाली असं. तर हे चर्चा करत होते त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आला. तर विवेकानंद म्हणाले, की असं एकदम जो घंटा घेऊन आला होता वाजवत एकदम जोरात, तो असा एकदम आवेशात. त्याला म्हणाले, की "काय रे, तुमची आरती आणि श्लोक पठण आणि मंत्र पठण म्हणजेच ठाकूरांची सेवा आहे का? ही चर्चा म्हणजे काही ठाकूरांची सेवा नाही का?" तर त्याच्यावरती तो माणूस म्हणाला, की "नाही, चर्चा वगैरे हे सगळं मायेच्या राज्यात येतं. चर्चा वगैरे हे सगळं मायेच्या राज्यात येतं." तर त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, "मग तुमची मुक्ती नाही का मायेच्या राज्यात येते?" आता मुक्ती मायेच्या राज्यात येते असं म्हटल्यानंतर काही राहिलंच नाही. पण त्यांना असं म्हणायचं आहे, की मुक्ती मायेच्या राज्यात येते याचा अर्थ आत्मा की जो नित्यमुक्त आहे, तो फक्त मायेपासून वेगळा आहे. जेव्हा एखादा माणूस डेव्हलप होत होत मुक्त अवस्थेपर्यंत जातो, त्याला ती त्याची मुक्त अवस्था, ती त्याला अवस्था प्राप्त होणं, ती त्याची स्थिरावणं आणि मग तो पूर्णपणाने ती त्याची अवस्था स्थिरावल्यानंतर त्याचं स्थितीमध्ये रूपांतर होणं, म्हणजे की आता काहीही झालं तरी सुद्धा तो पुन्हा त्याला त्या अवस्थेपासून कोणी ढळू शकणार नाही. ती जी त्याची अवस्था आहे, ती जी त्याची स्थिती आहे, ध्यानामधली अत्यंत प्रगाढ अशी स्थिती, की ज्या ठिकाणी कुठलेही विचार वृत्ती तर नाहीच आहेत. केवळ स्वच्या अस्तित्वाची जाणीव, त्या जाणीवेचं सुद्धा स्वतंत्र भान नाहीये. इतकी ती जाणीव स्थिरावलेली आहे. ती समाधी अवस्था सुद्धा स्थिरावलेली आहे आणि आता निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि ती इतकी मुरलेली आहे, की त्या स्थितीपासून त्या स्थितीमध्ये आहे याची सुद्धा जाणीव त्या माणसाला नाही खरं तर. आणि मग ही जी अवस्था आहे, ही शांतपणाने अनुभवणं, तिचा विकास करत जाणं, ती स्थिरावणं, ती एवढी स्थिरावणं की तो संपूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाणं आणि मनाचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनच होणं त्या प्रगाढ अवस्थेमध्ये, त्या स्थितीमध्ये. केवळ आत्मस्थिती.
मायेच्याच राज्यातून जावं लागतं तिथपर्यंत. म्हणून समर्थांनी इथे म्हणलंय पहिल्यांदा, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाणं माया सुविद्या. ब्रह्म असं जे स्फुरण मनामध्ये होतं, दोन अर्थ आहेत त्याचे. एकतर ब्रह्म म्हणजे काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, याच्यासाठीचं ज्ञान आपल्याला सद्गुरूंच्याकडनं मिळतं. ते सुद्धा मायेच्याच राज्यामध्ये येतं. कारण का, विचार करतो आपण, त्याच्यावरती चिंतन करतो, कोणीतरी आपल्याला सांगत असतं, तो विचार आपल्या मेंदूमध्ये घालत असतं, मग त्याच्यावर आपण विचार करतो. हे सगळं, कारण का विचार करणे वगैरे हे सगळं मायेच्या राज्यामध्ये येतं. तिच्याच साह्याने जर का सगळं विश्व चाललेलं आहे. शारदा स्तवनमध्ये समर्थांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे या मायेचं खरं तर. की ते सगळं काही आहे, सगळं काही तीच आहे. एके ठिकाणी तर त्यांनी फार सुंदर रीतीने म्हणलंय, जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ. सगळ्या परमार्थाचं मूळ ही माया आहे. ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. जी परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. या स्वरूप स्थितीमध्ये असताना ज्या शुद्ध तत्वाचा अनुभव येतो, ते तत्व मात्र मायेपासून विलग आहे. तिथपर्यंत जाईपर्यंत सगळी माया आहे. जेव्हा माणूस त्या तत्वस्वरूप अवस्थेमध्ये, एकरूप अवस्थेमध्ये असतो, त्यावेळेला तो मायेपासून विभिन्न असतो, पण तो मायेच्याच मार्गाने मायेपासून विभिन्न होऊ शकतो. मनाच्या श्लोकांमध्येच समर्थांनी अलीकडच्या एका श्लोकात म्हणलंय, मने कल्पिता कल्पना ते सरावी. कल्पना करत करतच कल्पनेच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये जायचंय. ते एक्झॅक्टली या उदाहरणाला कॉन्ग्रुएंट जरी नसलं, तरी सुद्धा लॉजिक सेम आहे. जी वेदशास्त्रांची महिमा, जी निरोपमाची उपमा, ज्याला उपमा देता येणार नाही, त्याला जिच्यामुळे ओळखता येतं. जी वेदशास्त्रांची महिमा, जी निरोपमाची उपमा, वेदशास्त्रांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्याला मानलेलं आहे, ज्याचा महिमा गायलेला आहे, जे वेदशास्त्रांची महिमा, जी निरोपमाची उपमा, जे करिता परमात्मा ऐसे बोलीजे, जिच्यामुळे आपण परमात्मा असं म्हणतो, ती माया आहे. जिच्यामुळे आपल्याला परमात्मा जाणवतो, ती माया आहे. स्वच्या अस्तित्वाची जाणीव मायाच आहे. स्फुरे ब्रह्मरे जाणं माया सुविद्या. ब्रह्माचं स्फुरण म्हणजे काय? आपल्याच आतमध्ये शांत बसल्यानंतर जे स्वच्या अस्तित्वाचं स्फुरण आपल्याला शुद्ध स्वरूपात जाणवू लागतं, हे त्या मायेचंच स्वरूप आहे, असं समर्थांनी म्हणलेलं आहे. फार सुंदर आहे तो शारदा स्तवन समासातला एक 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 त्याच्यातले, एकतर तो अतिशय, त्याच्यातले शब्द समर्थांचे खूप आल्हाददायक आहेत. जी अनंत माया वैष्णवी, नकळे नाटक लाघवी, जी थोर थोरांसी गोवी जाणपणे. इथपासून जी सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, जी सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जियेच्यानी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. जिच्यामुळे स्वानंद सोहळा म्हणजे जिच्यामुळे ते स्वच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला स्फुरते, ती जाणीव हीच माया आहे. पण तिच्याच आधाराने आपल्याला तत्वापर्यंत पोहोचता येतं. कारण केवळ शुद्ध जाणीवेमध्ये राहता राहता, म्हणजे तो प्रयत्न करता करता,
तो प्रयत्न निश्चयाने नेटाने करता करता आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं आणि निश्चितपणाने पोहोचता येतं. विमळ ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक साधन रक्षी. असं ज्याला सद्विद्या ही ही विद्या प्राप्त झालेली आहे त्याच्यात त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, विमळ ज्ञानी निश्चयात्मक. सद्गुरूंचं पण लक्षण सांगताना समर्थांनी हाच शब्द वापरलाय, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन, तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा. निश्चय म्हणजे मनाने केलेला निश्चय नव्हे. असा निश्चय नव्हे की आता मी फक्त स्ववर राहणार. हा निश्चय ज्याच्या मनात पक्का आहे तो सद्गुरू, असं समर्थांना म्हणायचं नाही. कारण का जे सद्गुरू ज्यांना ही अनुभूती पक्की प्राप्त झालेली आहे, अनुभूती इतकी स्थिरावलेली आहे की त्याचं वेगळेपणाचा आविर्भाव सुद्धा अंतःकरणावरती नाही. त्या अनुभूतीचा त्या अनुभूतीचं वेगळेपण सुद्धा अंतःकरणावरती स्वतंत्रपणाने नाही. मन ती अनुभूती स्वतंत्रपणाने अनुभवत नाहीये, ती अनुभूतीच आहे. आता केवळ ती खूप स्थिरावलेली आहे अंतःकरणामध्ये आणि त्या अनुभूतीच्या प्रकाशात राहून सगळ्या विश्वाकडे सहजपणाने विश्वाचे व्यवहार चाललेले आहेत. जे काही व्यवहार करणं चाललेलं आहे ते चाललेलं आहे. अशा ज्ञानी पुरुषाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा फार सुंदर रीतीने केलेलं आहे. त्यांनी एके ठिकाणी असं म्हणलंय, हे चालत असे ज्ञानाचे बिंब. म्हणजे चालताना ती व्यक्ती चालत नाहीये, तर जणू काही ज्ञानाचं बिंब चालतंय. म्हणजे ज्ञानच जणू काही चालत आहे. हे चालत असे ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब. यर माणूसपण हे भांब लौकिक भाग. म्हणजे माणूसपणा जो काही आपल्याला बाहेरून दिसतोय तो फक्त लौकिकासाठी म्हणून व्यवहारापुरता आहे ते. खरी ज्ञानस्थितीच आहे. हे चालत असे ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. यर माणूसपण हे भांब लौकिक भाग. असं वाटतं की गोंदवलेकर महाराजांना आपण जर का देहात बघितलं असतं तर ते असेच दिसले असते. संतच संतांचं वर्णन करू शकतात म्हणतात तशातला हा प्रकार आहे. मानवी बुद्धीला हे असे शब्द पण स्फुरणार नाहीत एकतर. तर हा कॉन्सेप्ट इथे समर्थ समजावून सांगतात या मनाच्या श्लोकामध्ये की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. तुला विषयांच्या मध्ये जो इंटरेस्ट वाटतो, जो रस वाटतो, ती सुद्धा मायाच आहे, पण ती अविद्या माया आहे. स्फुरे ब्रह्मरे जाणं माया सुविद्या. पण शांत बसल्यानंतर, ध्यानाला बसल्यानंतर स्वच्या अस्तित्वाची जाणीव म्हणून जे स्फुरण अंतःकरणाला जाणवतं, ती पण मायाच आहे, पण ती सुविद्या माया आहे. कारण स्फुरण हा केलेला विचार नसतो. स्फुरण म्हणजे एक प्रकारची जाणीव असते की जी मनाला योग्य वातावरणात नेल्यानंतर त्या वातावरणाशी अनुरूप त्या मनाला जे भासतं, जे भावतं ते म्हणजे स्फुरण. त्यामुळे स्फुरण हे अनेक विचारांच्या पार्श्वभूमीमुळे मनाला जे वातावरण मिळालंय त्याच्यामुळे जरी उठलेलं असलं तरी सुद्धा स्फुरण हा विचार नसतो. किंवा स्फुरण हा सिक्वेन्स ऑफ थॉट्स मधून तयार झालेला अजून एक थॉट नसतो लॉजिकली. स्फुरणाचं तसं रिझनिंग देता येत नाही की त्यावेळेला ते स्फुरण तिथे का झालं. माझे सद्गुरू स्वामी माधवानंद गिरीवन, पुण्याच्या जवळ गिरीवन नावाचं जे ठिकाण आहे तर तिथल्या एका जागेला भेट देताना त्यांना
तिथे बसले होते ते आणि त्यांना तिथे बसल्या बसल्या हे स्फुरण झालं की या जागेमध्ये आश्रम होईल. आता या स्फुरणाचं असं रिझनिंग देता येत नाही की हे स्फुरण इथे का झालं. आणि स्फुरण ही गोष्ट फक्त संतांना किंवा ज्ञानात्मक अनुभूती असणाऱ्या लोकांनाच येते असं नाहीये. कवींना कविता स्फुरते, लेखकांना ते शब्द असे स्फुरतात की इथे हा शब्द त्यांना जे म्हणायचं आहे. ती क्रिएटिव्हिटी, ती कल्टिवेटेड माइंड असेल तरच ते स्फुरण येतं. माइंड त्या दिशेने कल्टिवेटेड नसेल तर एकदम त्या विषयातलं स्फुरण येण्याची शक्यता खूप कमी असते, ऑलमोस्ट झिरो. म्हणजे आता मी पूर्णपणाने जर का इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आहे, माझं मन पूर्णपणाने त्या एखाद्या सायन्स या विषयातल्या एखाद्या कुठल्या तरी थेरमशी किंवा कुठल्या तरी प्रिन्सिपलशी सतत जोडलं गेलेलं आहे, तर मला एकदम रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामध्ये काय आता डिसिजन होईल किंवा त्याच्याबद्दलच्या विचारांमधनं एखादं स्फुरण काही स्फुरणार नाही. कारण त्याचा काही संबंधच नाहीये किंवा राजकारणातल्या एखाद्या विचाराचं स्फुरण येणार नाही मला किंवा तसं काही वाटणार नाही मला त्याच्याबद्दल. याचं कारण माझ्या मनाची सगळी आस्था ही सायन्समध्ये आहे लावलेली मी. त्यामुळे आपल्या मनाची आस्था जिथे असते त्या विषयातलं स्फुरण होतं. मनाला ज्या विषयामध्ये जिव्हाळा असतो त्या विषयातलं स्फुरण होतं. त्यामुळे हे जे समर्थांनी म्हणले स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या, तर विषयांच्या मध्ये अंतःकरण असतंच आपलं कायम, कारण त्याच्यातच आपण वावरत असतो. त्याला उठून आता विषयांमध्ये न्यायला पाहिजे अशी काय आपली अजून अवस्था आलेली नाहीये. आपण असतोच विषयांच्या मध्ये कायम. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली. ही खरं तर एकच माया आहे. ती एकच माया दोन रूपांनी प्रगट झालेली आहे. फार सुंदर आहे. म्हणजे खरं तर बौद्धिक बौद्धिक खाद्य आहे हे खरं तर, ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर. कारण प्रिन्सिपल वाईज जर का बघितलं तर अतिशय सायंटिफिकली मांडलेलं आहे की ही एकच खरं तर माया आहे. पण जेव्हा आपल्या मनाची आस्था विषयांमध्ये असते तेव्हा त्या विषयांच्या मधल्या इंटरेस्टच्या रूपाने ती माया स्फुरते. पण जेव्हा शांत बसून योग साधना चित्त करत असतं, योग साधनेमध्ये रत असतं, त्यावेळेला शुद्ध जाणीव या स्वरूपात ती माया प्रगट होते. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. हा विवेक मनामध्ये सतत ठेवून की मला स्वच्या जाणीवेवरती सावधान केंद्रित करून राहायचंय. ती जाणीव हळूहळू स्फुरल्यानंतर त्यावरतीच शुद्ध जाणीव ती होल्ड करण्याचा प्रयत्न करणे. याचं कारण आपल्याला त्याची सवय नाहीये ती होल्ड करण्याची. त्यामुळे ती होल्ड करण्याचा प्रयत्न करणे आणि इतर विचार जे रिडंडंट आहेत या प्रोसेससाठी ते न करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, असा विवेक करता 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 विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. हा विवेक करता करता ती जाणीव तत्वामध्ये विलीन होऊन जाते. याचा अर्थ त्या जाणीवेचीही स्वतंत्र जाणीव राहत नाही. केवळ अंतःकरण त्या अनुभूतीमध्ये केवळ असतं. आणि हे जे केवळ असणं आहे, ते केवळ असणं अनुभवणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपण खरं तर प्रयत्न करत असतो. पण ही सगळी गोष्ट आपल्याला आत्ता इमॅजिन होत नसली तरी देखील आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की
मी स्व या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करून राहणार आहे. बास. बाकी मी ध्यानात दुसरं मला काही जमलं नाही, तरी सुद्धा मी हा प्रयत्न सोडणार नाही, की स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करून राहणे. त्यानुसार आपण आता थोडा वेळ शांत बसूयात. आपण या सेशनमध्ये 10च मिनिटं डोळे मिटून भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करून शांत बसतो. स्वच्या जाणीवेवरती अवधान जितकं होईल तितकं केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. ही उजळणी दररोज खरं तर झाली पाहिजे. त्याच्याने ही विचारधारा स्वच्छ होत जाते पुन्हा पुन्हा आपल्या मनाला, आणि त्याच्यामध्ये हळूहळू इंटरेस्टही डेव्हलप होतो. सद्गुरू कृपा करतातच. त्यांची कृपा असतेच आपल्यावरती. आपण ती झेलणं आवश्यक आहे, कृपा. त्यासाठी म्हणजे पाऊस सगळीकडेच पडतो, पण जिथली माती नांगरलेली असते, बीज पेरून ठेवलेलं असतं, तिथे अंकुर फुटतात. तसं आपण आपल्या मनाची मशागत करून ठेवूया. मग सद्गुरू कृपेचा पाऊस पडल्यावर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचे अंकुर फुलतीलच. हरिओम. ओ